ठाणे शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुरू असलेल्या विकास कामांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या 1.5 वर्षांत शहरात तब्बल 560 झाडे उन्मळून पडली असून 389 फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे पाऊस किंवा वादळी वारे नसतानाही गेल्या 5 महिन्यात 55 मोठी झाडे पडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मेट्रो, सिमेंट रस्ते, मलनसारण वाहिन्या आणि पदपथांच्या कामांदरम्यान झाडांच्या मुळांवर परिणाम होत असल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासकांनी केला आहे. काही ठिकाणी झाडे जाणीवपूर्वक सुकवण्यासाठी रासायनिक इंजेक्शन दिल्याचाही आरोप आहे. विकास कामांमुळे झाडांच्या मुळांची पकड कमकुवत होत असून हे पर्यावरणीय असंतुलनाचे गंभीर संकेत आहेत, असे पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर यांनी सांगितले. दरवर्षी वृक्षारोपणाच्या घोषणा होत असल्या तरी ठाण्याची उरलेली हिरवाई धोक्यात आल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. नमस्कार, मी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर. गेल्या काही वर्षात ठाणे शहराचा चेहरा मोहरा बदलला असला, सिमेंट काँक्रीटच्या जंगलांनी आज शहर वेढलं जात आहे. मात्र प्रशासनाकडे झाडांच्या बाबतीत खूपच दुर्लक्ष होताना दिसतं आपल्याकडे. एकेकाळी निसर्गाने बहरलेलं शहर आज एका काँक्रीटच्या जंगलात वेढलं जात आहे. गेल्या वर्षभरात ठाणे शहरात साधारण 505 झाडं उन्मळून पडली, तर गेल्या 5 महिन्यामध्ये जवळपास 55 झाडं उन्मळून पडली आहे. हा एक विचार केला तर झाडं उन्मळून पडणं ही एक मोठी दुर्दैवाचीच बाब म्हणावी लागेल. एका बाजूला ठाण्यात मोठमोठ्या झाडांचं एक संहार केला जातो आहे आणि त्या ठिकाणी काँक्रीटची जंगलं उभी केली जात आहेत. दुर्दैवाने आज ठाण्याकडे फारसं कोणी बघताना दिसत नाही. शहराचा आज एकंदर चेहरामोहरा बघितला तर एक रखरखीत असं एक शहर आज त्याची गणना होते. आज मुंबईपेक्षा ठाणे शहराचं तापमान जवळपास 2 डिग्रीने वाढलेलं आहे. मात्र हे प्रशासन काय करतं हेच कळत नाही आहे. झाडं का उन्मळून पडतात याचा अभ्यास पण कोण करत नाही आहे. जानेवारी म्हणजे पाऊस न पडता जर 55 झाडं कोसळत पडत असतील तर ह्याला जबाबदार कोण? ठाणे शहरात जी विकास कामं चालतात, खोदकामं होत आहेत, मेट्रोचं काम असेल, मलनिस्तारणाचं काम असेल, हे होत असताना आतून झाडाची जी मुळं आहेत ती खणली जातात, तुटली जातात आणि झाड मोळकळीत येतं. त्याबरोबरच पावसाळ्यामध्ये अवैध अशास्त्रीय पद्धतीने झाडांची छाटणी होती, फांद्यांची छाटणी होते. त्या दृष्टीनेसुद्धा झाडाचा बॅलन्स हा बाजूला होऊन ही झाडं उन्मळून पडत आहेत. खरोखरच आज एक दुर्दैवाची गोष्ट वाटते की ठाणे शहरात एक म्हणजे निसर्गाने बहरलेलं एक शहर आज एक विध्वंस पद्धतीने आज वागताना दिसतंय. ठाण्यात नवीन झाडं लावणं यात काळाची गरज आहे आणि जर झाडं नसतील तर ठाण्याचा रखरखाट हा आपण उभ्या डोळ्यांनी बघणार आहोत.